नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण हवामानशास्त्र हा BA द्वितीय वर्षातील असणारा पेपर आपला अभ्यास करणार। या पेपरमध्ये आपल्याला आज जे काही अभ्यासायचं आहे ते आहे आर्द्रता। ह्युमिडिटी आर्द्रता किंवा ह्युमिडिटी। आर्द्रता म्हणजे काय बघा, अतिशय सोपी संकल्पना आहे। आर्द्रता आपण कशाला म्हणतो तर आर्द्रता म्हणजे हवेमध्ये बाष्पाच्या अस्तित्वालाच हवेची आर्द्रता असे म्हणतात। हवेमध्ये जे बाष्प असतं त्यालाच आपण आर्द्रता असं म्हणतो। आणि हवेमध्ये साधारणतः 2 ते 4% एवढं बाष्प आढळतं किंवा 2 ते 4% एवढं बाष्प या हवेमध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं। साधारणतः जर आपण हवेचा विचार केला तर आपल्याला असं दिसतं की हवेमध्ये आपल्याला 2 ते 4% बाष्प असलेलं दिसतं। वातावरणातील बाष्पाच्या स्वरूपात वातावरणामध्ये जे बाष्पाच्या स्वरूपामध्ये पाण्याचं अदृश्य असं अस्तित्व असतं, या अस्तित्वालाच वातावरणाची आर्द्रता असं आपण म्हणतो। तर आर्द्रता म्हणजे काय तर पाण्याचं जे काही अदृश्य स्वरूपामध्ये असणारं रूप, ज्याला आपण बाष्प असं म्हणतो, हे बाष्प म्हणजेच वातावरणातील असणारी आर्द्रता होय, की जे पाण्याचं अदृश्य असं रूप आहे। कसं रूप आहे? अदृश्य स्वरूपामध्ये असणारं रूप आहे की जे आपल्याला बाष्पाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसून येतं। आर्द्रता मापक हायग्रोमीटरच्या अनुषंगानं, आर्द्रता मापकाच्या अनुषंगानं या ठिकाणी आपण आर्द्रतेचं मापन करतो। म्हणजे आर्द्रता मोजण्यासाठी, वातावरणातील बाष्पाचं प्रमाण मोजण्यासाठी आपण हायग्रोमीटरचा किंवा आर्द्रता मापकाचा वापर या ठिकाणी करत असतो आणि त्याच्या वापराच्या अनुषंगानंच वातावरणामध्ये किंवा हवेमध्ये किती आर्द्रता आहे हे आपण तपासून पाहत असतो। हवेची आर्द्रता ही वातावरणातील बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून असते। वातावरणामध्ये बाष्पाचं प्रमाण किती आहे यावर हवेची आर्द्रता ही अवलंबून असते। हवेमध्ये किती आर्द्रता आहे हे जर आपल्याला पाहायचं असेल तर वातावरणामध्ये बाष्पाचं प्रमाण किती आहे हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे। कारण जेवढं बाष्पाचं प्रमाण वातावरणामध्ये आहे तेवढंच हवेची आर्द्रता असलेली आपल्याला दिसून येते। हवेतील बाष्पाचे प्रमाण हे त्या हवेच्या बाष्प धारण क्षमतेवर अवलंबून असते। बघा, आपल्याला असं दिसेल की हे पूर्ण एकावर एक आधारित आहे। हवेमध्ये किती आर्द्रता आहे हे आपल्याला कशावरून कळतं तर वातावरणामधील बाष्पाच्या प्रमाणावर हवेची आर्द्रता ही अवलंबून असते। हवेत बाष्पाचं प्रमाण किती आहे हे हवेच्या बाष्प धारण क्षमतेवर अवलंबून असते। कारण हवेची बाष्प धारण क्षमता जितकी असेल तितक्या प्रमाणामध्ये हवेमध्ये बाष्प असलेलं आपल्याला दिसून येते। आणि हवेची बाष्प धारण क्षमता कशावर अवलंबून असते तर हवेची बाष्प धारण क्षमता ही हवेच्या तापमानावर अवलंबून असते। हवेचं तापमान वाढलं की हवेची बाष्पधारण क्षमता वाढते, हवेचं तापमान कमी झालं की हवेचे बाष्पधारण क्षमता देखील कमी होते। म्हणजे अशा पद्धतीने आपण पाहतोय की हवेची आर्द्रता अप्रत्यक्षरित्या
तापमानावर अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते. कारण आर्द्रता म्हणजे काय, तर हवेमध्ये असणारं बाष्प म्हणजेच आर्द्रता होय. आणि अशा पद्धतीने जर आपण बघितलं की हवेतील आर्द्रता ही वातावरणातील बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून असते. हवेतील बाष्पाचं प्रमाण हे तिच्या धारण क्षमतेवर अवलंबून असतं आणि हवेची बाष्प धारण क्षमता ही तापमानावर अवलंबून असते. म्हणजे मित्रहो, अशा पद्धतीनं एकावर एक अशा पद्धतीनं आधारित ही हवेची धारण क्षमता ही आपल्याला दिसून येते. तर मित्रहो, अशा पद्धतीनं बाष्प धारण क्षमता किंवा आर्द्रता आणि अप्रत्यक्षरित्या जर आपण बघितलं तर आर्द्रता ही तापमानावर अवलंबून असलेली दिसते. कारण बाष्प धारण क्षमता जर तापमानावर अवलंबून आहे तर हवेची आर्द्रता देखील तापमानावर अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते. मित्र, आपण पाहतोय की दिवसा आणि रात्री बाष्पीभवनाची प्रक्रिया ही सतत चालूच असते. आपल्याला जे काही ढग दिसतात ते ढग हे बाष्पाचे निर्माण झालेले असतात. म्हणजे काही प्रमाणामध्ये वातावरणातील बाष्प हे आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये दिसते. मात्र बऱ्याच वेळा हे वातावरणातील बाष्प हे आपल्याला दृश्य स्वरूपात दिसत नाही, तर ते अदृश्य स्वरूपामध्ये असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे अदृश्य स्वरूपामध्ये असणारं बाष्प आणि ढगामध्ये दिसणारं बाष्प हे जर आपण बघितलं तर काही प्रमाणामध्येच आपल्याला ते ढगामध्ये दिसतं. अन्यथा बऱ्याच वेळा ते अदृश्य स्वरूपामध्ये असलेलं आपल्याला दिसतं. मित्र, अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर हवेतील बाष्पाच्या अस्तित्वाला जर या ठिकाणी आपण आर्द्रता असं म्हणत असलो तर मग आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की आर्द्रतेचे देखील वेगवेगळे प्रकार या ठिकाणी पडलेले आपल्याला दिसतात. आर्द्रतेचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी पडतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे आर्द्रतेचे प्रकार. या प्रकारामध्ये पहिला प्रकार आपल्याला दिसतो तो म्हणजे निरपेक्ष आर्द्रता. निरपेक्ष आर्द्रता ज्याला आपण ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी असं म्हणतो. विशिष्ट तापमानावर ठराविक आकारमानाच्या हवेत असलेले बाष्पाचे प्रमाण म्हणजेच हवेची निरपेक्ष आर्द्रता होय. बघा, निरपेक्ष आर्द्रता कशाला म्हणतात तर विशिष्ट तापमानावर ठराविक आकारमानाच्या हवेत असलेले बाष्पाचे प्रमाण म्हणजेच त्या हवेची निरपेक्ष आर्द्रता होय. एक विशिष्ट प्रकारची हवा आहे, त्या विशिष्ट प्रकारच्या हवेचं ती हवा आहे त्या हवेचं विशिष्ट तापमानावर एका विशिष्ट तापमानावर ठराविक आकारमानाची हवा आहे. तिचं एका विशिष्ट तापमानावर त्या हवेमध्ये असलेलं बाष्पाचं प्रमाण, त्या हवेमध्ये किती बाष्प आहे हे असलेलं प्रमाण हे त्या हवेची निरपेक्ष आर्द्रता असते. उदाहरणार्थ, 1 घनमीटर हवा आहे. या 1 घनमीटर हवेमध्ये जर 3 ग्रॅम एवढं बाष्प असेल तर ती त्या हवेची निरपेक्ष आर्द्रता होय. 1 घनमीटर हवा आहे. 1 घनमीटर हवेमध्ये आपल्याला 3 ग्रॅम बाष्पाचं प्रमाण दिसलं, म्हणजे 3 ग्रॅम जर बाष्पाचं प्रमाण असेल तर ती त्या हवेची निरपेक्ष आर्द्रता होय. म्हणजे अशा पद्धतीनं ही निरपेक्ष आर्द्रता ही ठरवली जाते. कारण हवेमध्ये असणाऱ्या बाष्पाचं प्रमाणच एका विशिष्ट तापमानाला विशिष्ट
आकारमानाच्या हवेमध्ये जेवढं काही बाष्पाचं प्रमाण आहे ते असलेलं बाष्पाचं प्रमाण म्हणजे ती त्या हवेची निरपेक्ष आर्द्रता होय. आणि अशा पद्धतीनं ही निरपेक्ष आर्द्रता काढली जाते. तर मित्रहो, बाष्पधारण क्षमता आपण बघितलं की बाष्पधारण क्षमता ही कशावर अवलंबून असते, तर हवेच्या तापमानावर अवलंबून असते. बाष्पधारण क्षमता कशावर अवलंबून असते, तर हवेच्या तापमानावर अवलंबून असते. उन्हाळ्यात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते. उन्हाळ्यामध्ये निरपेक्ष आर्द्रता जास्त असते कारण उन्हाळ्यामध्ये हवेची बाष्पधारण क्षमता जास्त असते. म्हणजेच त्या विशिष्ट आकारमानाच्या हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण देखील जास्त असतं कारण तिची जास्त बाष्प साठवून ठेवण्याची क्षमता असते त्या तापमानावरची आणि त्यामुळं तिथं बाष्पाचं प्रमाण देखील अधिक असलेलं आपल्याला दिसून येतं. हिवाळ्यामध्ये निरपेक्ष आर्द्रता कमी असते कारण हिवाळ्यामध्ये काय होतं, तापमान कमी होतं आणि तापमान कमी झालं की हवेची बाष्पधारण क्षमता कमी होते. म्हणजे शिल्लकचं असणारं बाष्प हे पाण्याच्या स्वरूपामध्ये जमिनीवर पडतं म्हणून त्या हवेमध्ये असणारं बाष्प जे काही असतं ते कमी असतं. म्हणून निरपेक्ष आर्द्रता देखील या कमी तापमानाच्या हवेची कमी असलेली आपल्याला दिसून येते आणि हिवाळ्यामध्ये तापमान हे कमी झालेलं आपल्याला दिसतं. सागरी भागात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते कारण सागरी भागामध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी हवेची निरपेक्ष आर्द्रता जास्त असते कारण सागरी भागावर बाष्पीभवनाची प्रक्रिया ही निरंतर अधिक प्रमाणामध्ये होत असते. त्यामुळं निरपेक्ष आर्द्रता देखील म्हणजे त्या हवेमध्ये असणारं बाष्पाचं प्रमाण देखील अधिक असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी देखील त्या ठिकाणी किंवा निरपेक्ष आर्द्रता देखील जास्त असलेली आपल्याला दिसून येते. विषुववृत्तापासून जसजसं आपण ध्रुवाकडे जाऊया तसतसंच निरपेक्ष आर्द्रता ही कमी कमी होत गेलेली आपल्याला दिसते. आता विषुववृत्तापासून आपण ध्रुवाकडे गेल्यास आपल्याला काय आढळतं की तापमान कमी झालेलं आपल्याला दिसतं आणि आपल्याला माहिती आहे की हवेचं तापमान जेवढं जास्त असेल तेवढं हवेची बाष्पधारण क्षमता जास्त असते. म्हणजेच हवा स्वतःमध्ये अधिक प्रमाणामध्ये बाष्प ठेवून धरण्याची क्षमता ही जास्त असते जास्त तापमानाला. मात्र जसजसं आपण विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाऊया तसतसं तापमान कमी झालेलं असतं. म्हणून तापमान जर कमी होत असेल तर हवेची बाष्पधारण क्षमता देखील कमी होते. म्हणजेच विषुववृत्तापासून जसजसं आपण ध्रुवाकडे जाऊया तसतसं हवेतील बाष्पाचं प्रमाण कमी झालेलं असतं. म्हणजेच हवेची निरपेक्ष आर्द्रता देखील कमी झालेली आपल्याला दिसून येते. उंचीनुसार निरपेक्ष आर्द्रता कमी होते. जसजसं आपण उंचीवर जाऊया तसतसं तापमान देखील कमी होतं आणि हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता देखील कमी होते. म्हणजेच निरपेक्ष आर्द्रता देखील कमी झालेली आपल्याला दिसून येते. दिवसा निरपेक्ष आर्द्रता जास्त असते कारण दिवसा सूर्याचा प्रकाश असतो, सूर्याची सूर्यकिरणे येतात आणि सूर्यकिरण आली की हवेला तापमान प्राप्त होतं आणि हवेला तापमान प्राप्त झालं की हवा अधिक प्रमाणामध्ये बाष्प साठवून ठेवते, धरून ठेवते आणि त्यामुळं दिवसा हवेच्या तापमान जास्त असल्यामुळे बाष्पधारण क्षमता देखील जास्त होते, जास्त प्रमाणात बाष्प धरून ठेवते. म्हणून निरपेक्ष आर्द्रता देखील दिवसा ही जास्त असलेली आपल्याला दिसून येते. याउलट रात्रीच्या वेळेला निरपेक्ष आर्द्रता ही कमी असते कारण रात्रीच्या वेळेला सूर्य मावळतो. सूर्य मावळला की त्या ठिकाणी सूर्यप्रकाश दिसत नाही. म्हणजे सूर्याची सूर्यकिरणे ही रात्रीच्या वेळेला नसतात. त्यामुळं जो काही भाग आहे तो थंड होऊ लागतो आणि थंड होऊ लागला की मग हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता तापमान कमी होऊ लागतं आणि जसजसं तापमान कमी होत जातं तसतसं हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी होत जाते
आणि त्यामुळं रात्री ही हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी असल्यामुळे निरपेक्ष आर्द्रता देखील कमी असलेली आपल्याला दिसून येते। तर मित्रहो, अशा पद्धतीनं आजच्या तासामध्ये आपण आर्द्रता आणि निरपेक्ष आर्द्रता काय आहे हे बघितलेलं आहे। धन्यवाद।